नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे व्हर्च्युअल क्लासरूम ठाणे इयत्ता 8वी विषय विज्ञान घटक मानव निर्मित पदार्थ सौ रसिका रवींद्र गायकवाड ठाणे मनपा शाळा क्रमांक 64 गट क्रमांक 6 मानपाडा. बघा मुलांनो, आपण गेल्या पाठामध्ये मानव निर्मित पदार्थां म्हणजे आधी पदार्थाचे प्रकार पाहिले. मानव निर्मित निसर्ग निर्मित पदार्थ आणि मानव निर्मित पदार्थ कोणते पाहिले? निसर्ग निर्मित पदार्थ आणि मानव निर्मित पदार्थ. त्यातले आपण आपला पाठाचं नाव आहे मानव निर्मित पदार्थ. याच्यामध्ये प्रथम आपण प्लास्टिक हा धडा पाहिला. प्लास्टिक या घटकाचं आपण पाहिलं. प्लास्टिक म्हणजे काय, प्लास्टिकचे प्रकार, प्लास्टिकचा उपयोग, प्लास्टिकचं पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा आपण मागील तासाला अभ्यास केला. आज आपण त्याच्या पुढील घटक मानव निर्मित पदार्थ थर्मोकोल आहे. या थर्मोकोलचा आपण आज पाहणार आहोत. बघा, इथे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलंय काय काय दिसतंय ते बघा तुम्ही चित्रामध्ये, की थर्माकोलचं मखर केलेलं आहे, थर्माकोलचा ग्लास आहे. तर तुम्ही दुसरं मच्छी ठेवण्यासाठी जे म्हणजे टिकाऊ राहण्यासाठी थर्माकोलचा बॉक्स आहे. नंतर तुम्ही डेकोरेशन करतात. तुम्ही मुलं सुद्धा शाळेमध्ये बघा तुम्हाला सांगितलं एखादा नकाशा किंवा देखावा करून आणा, किंवा गणपती समोर किंवा देवी समोर तुम्ही असे देखावे तयार करता थर्माकोलचे. शिवाय थर्माकोलची फ्रेम तयार करता. बरं, तुम्ही जेव्हा ह्याच्यात जाता लग्न कार्य समारंभ याच्यामध्ये पण पाहता तुम्हाला अशा जेवणाच्या थर्माकोलच्या प्लेट मिळतात, ग्लास असतात, थर्माकोलचे बॉक्स असतात. कशाला? तर काचेच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू व्यवस्थित टिकून राहण्यासाठी थर्माकोलचे बॉक्स वापरले जातात. म्हणजे ह्या ज्या सर्व वस्तू तुम्ही पाहिल्या त्या कसल्या आहेत? थर्माकोलचे. थर्माकोल म्हणजेच काय? तर एखादी वस्तू, नवीन वस्तू ज्या खोक्यामध्ये बंद केलेली असते ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोचू नये म्हणून ती आखणी एका आवरणात असते आणि ते आवरण म्हणजेच थर्मोकोल. ती जी आखणी असते पूर्ण म्हणजे बांधणी ठेवलेली असते ती म्हणजेच काय असतं, की थर्माकोलचं पूर्ण बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये ती वस्तू खराब होऊ नये, तुटू नये याच्यासाठी ती त्या बॉक्समध्ये ठेवली असते. आणि त्याला जे आवरण असतं बॉक्सला ते कसं असतं? थर्मोकोलचं असतं. थर्मोकोल म्हणजेच काय? तर पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे रूप होय. थर्मोकोल म्हणजे काय? पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे रूप होय. 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानावर ते द्रव अवस्थेत जाते आणि त्या थंड केल्यानंतर स्नायू अवस्थेत रूपांतरित होते. त्यामुळे आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. 100 डिग्रीला ते द्रव अवस्थेत असतं आणि त्यानंतर जे थंड केलं की ते पूर्ण म्हणजे स्थायू अवस्थेत जातं आणि मग त्यावेळेस आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. धक्का शोषक असल्यामुळे नाजूक म्हणजे डेलिकेटेड जे पदार्थ डेलिकेटेड असतात, नाजूक असतात, अगदी सहजगत्या म्हणजे त्याला जरासा जरी धक्का लागला का तुटून जातात, अशा पदार्थ वापरण्यासाठी काय करतात? वस्तूचं संरक्षण आवरण हे त्याचा वापर होण्यासाठी थर्मोकोलचा वापर करतात. थर्मोकोलच्या ह्या सीट्स तुम्हाला मी इथे चित्रामध्ये दाखवलंय त्याप्रमाणे आणि आधी आपण बाकीचे काही पाहिलेत. आता बघा, थर्मोकोल हा जसा जेवढा चांगला आहे की वस्तू काचेच्या वस्तू टिकून राहतात, सगळं त्याला व्यवस्थित होतं, पण जेवढा चांगला तेवढंच काय होतं? थर्मोकोल पर्यावरण व मानवी आरोग्यावर परिणाम होणार आहे. काय? थर्मोकोल चांगलं नाहीये. जितक्या वस्तू टिकवायला आपल्याला चांगलं आहे तितकं मानवी आरोग्यावर अपायकारक आहे तो. बघा कसं तर पहिलं एक उदाहरण बघते. स्टायरीनमध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्मोकोलचा सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा व लिम्फोस प्रकाराचा कर्करोग होण्याची शक्यता असते. काय होते? स्टायरीन हा कर्करोगजन्य घटक असल्यामुळे, स्टायरीन हा कर्करोगजन्य घटक आहे, त्यामुळे थर्मोकोलच्या सतत जर सानिध्यात जी माणसं असतात, व्यक्ती असतात, त्यांच्या रक्ताचा किंवा लिम्फोमा प्रकारचा कर्करोग होण्याची त्यांना शक्यता असते. दुसरा जो आहे हा जैविक अविघटनशील आहे. जैव अविघटनशील आहे म्हणजे मातीमध्ये किंवा इतर कशामध्ये त्याचं विघटन होत नाहीये मातीमध्ये, म्हणून त्याला जैव अविघटनशील असं म्हटलेलं आहे. नैसर्गिक पद्धतीने थर्माकोलचे विघटन होण्यास खूप मोठा कालावधी लागतो.
नैसर्गिक पद्धतीने काय होतं, थर्माकोलचं विघटन होण्यास खूप मोठा कालावधी लागतो. त्यामुळे बरेच लोक काय करतात, त्याला जाळून नष्ट करतात. हाच उपाय समजतात, परंतु तो पर्यावरणास काय आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक घातक आहे. थर्माकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडला जातो. जेव्हा लोक तो नष्ट करण्यासाठी जाळतात, तेव्हा काय होतं, थर्माकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू बघा हवेमध्ये सोडला जातो. आणि हा आहे काय, थर्माकोलचं ज्वलन झाल्यामुळे बघा विषारी वायूने कसं काळं काळं सगळीकडे, मग प्रदूषण निर्माण होतं. थर्माकोल जाळल्यामुळे हे काय होतं, प्रदूषण निर्माण होतं. म्हणून थर्माकोल कधी जाळू नये. आता त्याच्या पुढचा उपाय जो आहे तो कसा आहे, तिसरा बघा, समारंभामध्ये जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी व कप, ग्लास थर्माकोल पासून बनवलेले असतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्नपदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. बघा खूप वेळेला लोक काय करतात, जर चहा केला थर्माकोलच्या भांड्यात ग्लासमध्ये ठेवला असेल, थंड झाला म्हणून परत भांड्यात ओततात आणि गरम करतात. पण तो गरम केल्याने काय होतं, थर्माकोल जेव्हा गरम गरम भांड्यामध्ये थर्माकोलच्या ग्लास गरम चहा ओतला तो, तेव्हा त्यातलं जे स्टायरीन असतं थर्माकोल मधलं, ते त्यामध्ये विरघळलं जातं आणि मग तो गरम केल्यावर तो अजून अपायकारक होतो. त्यामुळे गरम केलं एकदा जेवणासाठी सुद्धा ह्या गोष्टी वापरणं, पत्रावळी, कप किंवा चहाचे कप वगैरे वापरणं, पाण्याचे ग्लास वापरणं चुकीचं आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो आपल्या. चौथं जे आहे ते थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर होणारा परिणाम. खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे, श्वसनाचा, त्वचा, पचनसंस्थेचा आजार होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याची धोका संभवतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचाही धोका असतो. बघा म्हणजे किती वाईट आहे. थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत जे लोक काम करतात त्यांचं आरोग्य आणि जीवन धोक्यात असतं. बघा त्यांच्यावर काय होतं, स्टायरीनच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या डोळ्यांचा त्रास होतो, श्वसनाचा त्रास होतो, त्वचेचा व पचन संस्थेवर आजार निर्माण होण्याचेच त्रास होतो. आणि गर्भवती महिलांच्या गर्भात जर बाळ असेल आणि तर ते बाळाला सुद्धा धोका संभवतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजू शकते. म्हणजे आता थर्माकोल जे असतं द्रवरूप स्टायरीन, ह्याच्यामध्ये स्टायरीनमध्ये जर हात टाकला किंवा हातावर पडलं तर काय होतं, त्वचा भाजण्याची शक्यता असते. आता हे बघा, आपण आतापर्यंत काय पाहिलं, प्लास्टिक आणि थर्माकोल. आता पुढचा जो भाग आहे तो आपल्याला काच पाहायचा आहे. तर या काचेमध्ये तुम्हाला मी चित्रात दाखवले बघा, काचेचे काय काय केलेलं आहे. तुम्हाला आता पाहायला मिळतं सगळीकडे काचेचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो. इमारतींना सुद्धा प्रवेश, जी जिन्याची भिंत असते त्या बाजूला काच लावलेली असते, खिडक्यांना काचा असतात, फ्लॉवर पॉट काचेचं असतं, ग्लास किंवा कप काचेचे असतात. अरे एवढंच काय, तर तुम्ही लोक गोट्या खेळतात ना, त्या गोट्या सुद्धा कशाच्या असतात, काचेच्याच असतात. म्हणजे तुम्हाला काच कुठे कुठे नाही पाहायला मिळत. शिवाय जे लॉन असतं त्या लॉनच्या बाजूला जी इमारत असते, तर तो लॉनचं जे नैसर्गिक सौंदर्य पाहता यावं किंवा टिकून दिसावं यासाठी सुद्धा काचेच्याच म्हणजे पारदर्शक काच लावलेली असते, की जेणेकरून आत बाहेरचं दोन्ही दृश्य दिसू शकेल किंवा समजू शकेल. मग या प्रकारे हे लावलेलं असतं. तर आपण बघूया काचेचं. काच म्हणजे काय, तर काच अशी डायरेक्ट शोध लागला का, नाही. दैनंदिन वापरात आपण नेहमी काचेचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात करतो. काचेचा शोध मानवाला अचानक लागलाय. काचेचा शोध हा मानवाला अचानक लागलाय. काही फेनिशियन व्यापारी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करत असताना, बघा फेनिशियन व्यापारी वाळवंटामध्ये, म्हणजे जे इकडून तिकडून फिरतात ना, जे व्यापारी असतात ते काय असतात, एका ठिकाणी राहतात का व्यापार करत, नाही. मग ते फिरत असतात. पण त्यावेळेस जेव्हा याचा खरा शोध लागला, त्यावेळेस ते असे फिरत असताना वाळवंटात जाताना त्यांनी काय केलंय, स्वयंपाकासाठी भांड्याला त्यांनी चुन्याच्या दगडाचा आधार घेतला. स्वयंपाकाची जी भांडी होती त्याला त्यांनी काय केलं, चुन्याच्या दगडाचा आधार घेतला. आणि ह्या चुन्याच्या दगडाचा आधार घेताना त्या स्वयंपाकाचे भांडे दगडावरून जेव्हा खाली उतरल्यानंतर त्यांना एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला. त्यांना काय आढळलं,
जेव्हा ते स्वयंपाकाचं भांडं खाली उतरत होते तेव्हा त्यांना एक पारदर्शक पदार्थ खाली उतरताना आढळला. हा पारदर्शक पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे तयार झाला असावा असा त्यांनी त्यावेळेस तर्क काढला. बघा चित्रामध्ये दाखवले त्यांनी, मी वाळवंटात म्हणजे चित्र दाखवले तिथे आणि कुठे दाखवले ते ते पण आहे त्यांचा भाग. आणि मग त्यांना एकदम म्हणजे असं वाटलं मिरॅकल झालं की जणू काही काच आम्हाला मिळाली म्हणून. मग ते चित्र त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे मी. बघा काच म्हणजे काय तर सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घन पदार्थ म्हणजेच काय काच. काच म्हणजे सिलिका सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घन पदार्थ म्हणजेच काच होय. सिलिका अर्थात SiO2 आपण वाळू संबोधतो त्याला आणि काचेमध्ये या सिलिकाचा व इतर घटकांच्या प्रमाणावर सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच आणि अल्कली सिलिकेट काच असे प्रकार आहेत. म्हणजे या घटकाच्या वरून काय काय काचा निघतात. सोडा लाईम काच ही प्लेन असते, तशी बघा ती दाखवलेली आहे चित्रामध्ये. त्याप्रमाणे असते अल्कली काच असते आणि सिलिकेट काच असते. बोरोलाईन काच असते, ज्याच्यापासून बोरोसिलिकेट काच असते बोरोसिलिकेट काच असते आणि ही काच याच्यापासून बोरोसिल भांडी वगैरे काचेची तयार केली जातात. काच निर्मिती तर कशी आहे आपण ती बघूया. काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी, अल्प प्रमाणात मॅग्नेशियमचे ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात. काच बनवण्यासाठी काय करतात तर वाळू, सोडा, चुनखडी, अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्याचे सुमारे 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. वाळू म्हणजेच काय असतं सिलिकॉन डायऑक्साईड. हे सिलिकॉन डायऑक्साईड वितळायला किती वेळ लागतो तर 1700 डिग्री तापमानाची गरज असते. कमी तापमानावर या मिश्रणात वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. जर कमी तापमानावर वितळायचं असेल तर काय करायला लागतं, जे टाकाऊ काचेचे तुकडे असतात ते टाकतात. त्याला किती प्रमाण लागतं, किती वेळ लागतो तर त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअस तापमानावर ते काचेचे तुकडे वितळतात. आणि मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्यानंतर 150 म्हणजे 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जातात. काय होतं 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जातात. एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाहीतर ते एकजिन्सी अस्फटिकी पदार्थ रूप प्राप्त होते. यालाच काय म्हणायचं सोडा लाईम काच म्हणतात. बघा इथे खाली दाखवलंय भट्टी, कच्चा माल वरून टाकतात, ती भट्टी आहे खाली चालू. त्यानंतर वितळलेली काच दाखवली आहे. मग त्याच्यापासून रूळ तयार होतात आणि ते रूळ झाल्यावर नंतर काचेचा यंत्रामध्ये ते कटिंग होतात आणि मग कट केल्या जातात त्याच्या पत्रे तयार होतात काचेचे. आता आपण काचेचे गुणधर्म पाहूया. काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तो आकार देता येतो. बरोबर आहे की नाही. आपण मगाशी पाहिलं की काच तापवल्यावर ती पातळ होते, वितळली जाते आणि मग नंतर तिला म्हणजे पत्र्यापासून मग ते पट्टी तयार करतात वगैरे, त्यापासून म्हणजे तिला आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो. काचेची घनता तिच्यामधील घटक तत्वांवर अवलंबून असते. काचेची जी घनता असते ती कशावर असते, तिच्यामध्ये जेवढे घटक मिळवू आपण, ज्या प्रमाणात मिळवू त्या घटक तत्वांवर ती अवलंबून असते. काच ही उष्णतेची मंद वाहक आहे. काच काय आहे, उष्णतेची मंद वाहक आहे. तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते. तुम्हाला तर माहिती असेल, जर काचेच्या ग्लासात तुम्ही हिच्याजवळ नेलं, अग्नीजवळ नेला, विस्तवाजवळ नेला तर काय होते, ती तडकून जाते. म्हणजे ती मंद वाहक आहे, त्याच्यामध्ये जास्त नाही. त्यामुळे ती काय होतं, जलद थंड केल्यास सुद्धा, गरम जर एखादी काच तुम्ही ग्लास घेतला आणि थंड पाण्यात टाकली तर ती काय होणार आहे, तडकणार आहे. बरोबर ना. म्हणून काच ही काय उष्णतेची मंद वाहक आहे, त्यामुळे ती तडकते किंवा फुटते. काच विजेची दुर्वाहक आहे. दुर्वाहक आहे. म्हणून विद्युत उपकरणात विद्युत संवाहक म्हणून काचेचा उपयोग करतात.
काचेतून वीज वाहून जाऊ शकत नाही. काचेतून वीज वाहून जाऊ न शकल्यामुळे काचेचा जो वापर आहे तो विद्युत संवाहक म्हणून काचेचा उपयोग करतात. पाचवं काय आहे तर काच पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेचा पारेषित होतो. म्हणजे काच ही पारदर्शक असल्यामुळे प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो, म्हणजे पलीकडे जातो. की आपण बघा त्या काचेतून आपल्याला पलीकडचं दिसतं, म्हणजे प्रकाश हे आरपार जाऊ शकतात दुसरीकडे. बराच भाग काचेतून पारेषित होतो. तथापि काचेमध्ये क्रोमियम, व्हॅनेडियम आणि आर्यन ऑक्साईडचा अंतर्गत झाल्यास अशा काचेत मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जातो. काय होतं? अंतर्भाग झाल्यास अशा काचेत मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जातो. आता आपण काचेचे प्रकार आणि उपयोग पाहणार आहोत. आतापर्यंत आपण काय पाहिलं की काचेचे गुणधर्म पाहिले, काच निर्मिती पाहिली. आता काचेचे प्रकार आणि उपयोग पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो काचेचा प्रकार आहे तो सिलिका काच आहे. सिलिकाचा वापर करून तयार केले जाते आणि सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात. आम्लहारी त्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून प्रयोगशाळेत काचेच्या वस्तूंचं तयार करण्यासाठी सिलिकाचा वापर करतात. बघा, सिलिका ही काचेपासून तयार केली जाते आणि सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रमाणात प्रसरण पावतात आणि त्या वस्तू आम्लहारी याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे जे आपण प्रयोगशाळेत आम्लहारी पदार्थ पाहतो याचा त्या काचेवर काहीच परिणाम होत नाही. म्हणून त्यांना प्रयोगशाळेमध्ये उपयोगात आणलं जातात की त्या काचेवर काही बदल होणार नाही. बोरोसिलिकेट काच बघा, वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण मिसळून बोरोसिलिकेट काच तयार केलेली असते. काय असतं तर वाळू, सोडा, बोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते आणि औषधावर याचा परिणाम होत नाही. औषधांवर याचा परिणाम होत नाही, त्यामुळे औषधाच्या बाटल्या या काचेच्या बनवल्या जातात. बरोबर आहे. औषध निर्मितीच्या उद्योगात काचेच्या बाटलीचा वापर केला जातो. तुम्ही पाहता आता जरा कुठे प्लास्टिकचं काही करतात बाटल्या औषधाच्या असतात, परंतु पूर्वीपासून औषधासाठी काचेचीच बाटली वापरली जाते. औषधे ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात. आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवले, आपण जे पाहिलं की प्रयोगशाळेत चंचुपात्र वगैरे जे हे आहे, परीक्षा नळी आहे, या सगळ्यांचा वापर ही काच केली जाते. आणि नंतर बाटल्या देखील आहेत. बोरोसिलचे भांडी आहेत. या सर्व भांडी त्या पदार्थांपासून सिलिकेट आणि ह्याच्यापासून केल्या जातात. आता तिसरा जो प्रकार आहे अल्कली सिलिकेट काच. कोणता प्रकार आहे? अल्कली सिलिकेट काच. यामध्ये वाळू, सोड्याचे मिश्रण तापून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य अवस्थेत असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात. अल्कली सिलिकेट काचलाच काय म्हणतात? जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात. का? त्यात वाळू, सोडा मिश्रणापासून तापून अल्कली सिलिकेट काच तयार करतात आणि या अल्कली सिलिकेट काचेत पाण्यामध्ये विद्राव्य असल्यामुळे, ही काच पाण्यामध्ये काय आहे? विद्राव्य असल्यामुळे तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास काच म्हणतात. चौथं जे आहे शिशयुक्त काच. वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळून शिसेयुक्त काच तयार केली जाते. काय करतात? सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळून सिलिकेट काच तयार केली जाते. चकचकीत असल्यामुळे या काचेचा उपयोग विजेची दिवे, ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या घरातली ट्यूबलाईट किंवा विजेचे दिवे जे बल्ब वगैरे असतात यासाठी शिसेयुक्त काचेचा वापर केला जातो, लॅम्प मधली. बरोबर ना? पाचवा जो प्रकार आहे प्रकाशीय काच. प्रकाशीय काच म्हणजे काय रे? तर वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन याच्या मिश्रणापासून प्रकाशित काच तयार केली जाते.
चष्मे, दुर्बीण, सूक्ष्मदर्शी यांचे भिंगे बनवण्यासाठी या शुद्ध काचेचा वापर केला जातो. चष्मा यांची काच जी असते ह्या काचेसाठी आणि दुर्बिणीसाठी या काचेचा उपयोग केला जातो. कोणत्या? प्रकाशीय काचेचा उपयोग केला जातो. सूक्ष्मदर्शी यंत्र आपल्या जे प्रयोगशाळेमध्ये आहे त्याच्यासाठी देखील या काचेचा उपयोग केला जातो. दुसरा आहे रंगीत काच. सोडा लाईम काच रंगीत असते. सोडा लाईम काच कशी असते? रंगहीन असते. सोडा लाईम काच ही रंगहीन असते आणि तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळते. मिश्रणात काय करतात? विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळतात. उदाहरणार्थ निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड. निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी काय करतात? फेरस ऑक्साईड. लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड हे घेतात आणि त्या सोडा लाईमच्या काचमध्ये ते ऑक्साईड मिसळल्यावर त्यापासून आपल्याला रंगीत काच मिळते. कारण सोडा लाईमची काच कशी असते? रंगहीन असते. संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. जसं आम्ही विद्यार्थ्यांवर करतो, तुमचे आई वडील तुमच्यावर करतात. तुम्हाला काहीतरी गुणधर्म निर्माण होण्यासाठी, चांगले गुणधर्म तुमच्यात यावे यासाठी, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. त्यातून प्रबलित काच म्हणजे रेनफोर्स ग्लास, सपाट काच म्हणजे प्लेन ग्लास, तंतू काच म्हणजे फायबर ग्लास, फेन काच, अपारदर्शक काच तयार केले जातात. काय काय तयार केलं जातं? तर प्रलंबित काच म्हणजे रेनफोर्स काच ग्लास आणि सपाट काच म्हणजे प्लेन ग्लास, तंतुरूप काच म्हणजे फायबर ग्लास, फेन काच आणि अपारदर्शक काच तयार केलेली जाते. बघा इथे दाखवलेलं आहे. निळसर काच तयार होण्यासाठी म्हणजे आधी ती कशी असते? प्लेन असते आणि मग त्याच्यामध्ये रंग टाकून वेगवेगळ्या काचा तयार केल्या जातात. बघा इथे दाखवलेलं आहे. आपण कोणत्या कोणत्या वस्तू वापरतो? लॅम्प आहे, काच आहे, खिडकीची तावदानं आहेत, इतर गोष्टी आहेत. म्हणजे शोची ज्या काही स्लायडिंग वगैरे असतात त्याला पण ह्या काचा अशा वापरल्या जातात. किंवा ही डिझाईनची काच एखाद्या ठिकाणी शोच्या ठिकाणी वस्तूला वापरली जाते. तुम्ही क्यूब बघतात हे काचेचे असतात. आता काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. शेवटचा गुणधर्म आता काय पाहायचं आपण? काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवावे लागते. काच तयार करताना मिश्रण काय करावं लागतं? 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवावे लागते. यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. काय जातात की काच जेव्हा मिश्रण गरम केलं जातं त्यावेळेस त्यामधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. जेव्हा मिश्रण काचेचं गरम होत असतं, तापत असतं त्यावेळेस. आणि काचेचे पुनर्चक्रीकरण, त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होतो आणि काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. काचेचं पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकतं, परंतु पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. हा धोका त्यामुळे टाळता येतो. पुनर्चक्रीकरण केल्यामुळे जो धोका निर्माण असतो तो टाळता येतो. दुसरा आहे काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात गेल्यास तेथील अधिवासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमध्ये सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकते. बघा, काच अविघटनशील आहे, बरोबर आहे ना? आपण ते पाहिलं की काच काय तिचं विघटन होऊ शकत नाही निसर्गामध्ये. तर मग नैसर्गिकरित्या विघटन होत नसल्यामुळे ह्याचे तुकडे जे असतात हे पाण्याबरोबर जलाशयात जातात. म्हणजे तलावात जातील, नदीत जातील किंवा नदीतून
ते समुद्रामध्ये जातील. मग समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये जे जलाशयात असणारे जीव असतात, अधिवास म्हणजे राहणारे, जलाशयात राहणारे प्राणी जे असतात त्याच्यावर काय होतो, परिणाम होतो. कदाचित त्यांच्या कधी कधी तोंडातून जाऊ शकतात किंवा त्यानी त्यांच्या तोंड फाटू शकतात, त्यांच्या जर आतमध्ये शरीरात गेले तर त्यांची आतडी फावू शकतात, म्हणजे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. एकंदरीत काय, त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे हा त्यांना असलेला घातक परिणाम आहे. तसेच या तुकड्यामुळे सांडपाण्याची गटार तुंबून समस्या निर्माण होऊ शकते. जसं आपण याच्या आधीच्या सुरुवातीच्या घटकामध्ये पाहिलं, मागच्या घटकामध्ये, की प्लास्टिकमुळे पण गटार तुंबून त्याचा परिणाम होऊ शकतो. मग तसंच याचा काचेच्या तुकडे जर गटारात तुंबले गेले तर काय होणार आहे, पूर येणार आहे. कारण पाण्याचं फ्लो वाहून जाणार नाही पाणी, त्यामुळे मग ते अडकणार आहे. मग ते पाणी साचलं की आत शहरात किंवा गावामध्ये शिरणार. मग तसंच प्लास्टिकचं पण आपण पाहिलं होतं, बरोबर ना. म्हणजे याचा देखील आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतो, बरोबर आहे. आता मुलांनो, आपण स्वाध्याय पाहूया. याच्यामध्ये शोधा म्हणजे सापडेल असं दिलेलं आहे, गाळलेल्या जागा आहेत, बघूया. प्लास्टिकमध्ये टिंबटिंब हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो. कोणता गुणधर्म आहे, अकार्यता. अकार्यता हा गुणधर्म असल्यामुळे, म्हणजे त्याला कोणताही आकार द्यायचा येतो, आकार देता येतो, म्हणून अकार्यता हा गुणधर्म असल्यामुळे ते त्याच्यामध्ये प्लास्टिकमध्ये हवा तसा आपल्याला आकार देता येतो. मोटार गाड्यांना टिंबटिंबचे कोटिंग असते. मोटार गाड्यांना कसले रे कोटिंग असते, तर टेफ्लॉनचे. थर्माकोल टिंबटिंब तापमानाला द्रव अवस्थेत जाते. किती तापमान जाते द्रव अवस्थेत थर्मोकोल? थर्मोकोल हे 100 डिग्री सेल्सिअस हून अधिक तापमानाला द्रव अवस्थेत जाते. थर्मोकोल हे 100 डिग्री सेल्सिअस हून अधिक तापमानाला द्रव अवस्थेत जाते. चौथं काय, टिंबटिंब काच पाण्यात विरघळते. आपण पाहिली, कोणती काच पाण्यात विरघळते, जलकाच किंवा वॉटर ग्लास किंवा अल्कली सिलिकेट. म्हणजे अल्कली सिलिकेट याच काचेला जलकाच किंवा वॉटर ग्लास काच म्हणतात. म्हणून तिन्हीपैकी तुम्ही लिहू शकता, जलकाच लिहा, वॉटर ग्लास लिहा किंवा अल्कली सिलिकेट लिहा. ही काच जर तुम्ही त्यात वापरली तर काय होतं, ती पाण्यात विरघळू शकते. पुढचं जे आहे ते जोड्या लावा आहेत बघा. शिशेयुक्त काच. शिशेयुक्त काच ही विजेचे दिवे, बॅकेलाइट, इलेक्ट्रिक स्विच, थर्मोकोल प्लेट्स, प्रकाशीय काच, भिंगे, पॉलिप्रोलिन पासून चटया तयार करतात. हे प्लास्टिक मधला आहे भाग जोड्या लावामध्ये. आता आपण काहींची उत्तरं बघूया. थर्मोकोल कोणत्या पदार्थापासून तयार करतात? थर्मोकोल हे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थापासून थर्मोकोल बनवला जातो. कोणत्या? पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थापासून थर्मोकोल बनवला जातो. दुसरं जे आहे, पीव्हीसीचे फायदे सांगायचे. पीव्हीसीचे फायदे, उत्तर, पीव्हीसी म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. हे बाटल्या व रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी बनवण्यासाठी वापरले जातात. आता आपण फरक स्पष्ट करूया, बघूया. मानव निर्मित पदार्थ आणि निसर्ग निर्मित पदार्थ. आपण सुरुवातीलाच हा प्रश्न घेतला होता प्लास्टिक धडा शिकवायच्या आधी, की मानव निर्मित पदार्थ पाहायचे होते आपल्याला, तेव्हा मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित. मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय, ते मानवाने नैसर्गिक पदार्थावर क्रिया करून कारखान्यात तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंना मानव निर्मित पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ प्लास्टिक, थर्मोकोल, काच, कृत्रिम धागे इत्यादी. आपण आता हे पाहिलेलं आहे, बरोबर. दुसरं, निसर्ग निर्मित पदार्थ. निसर्ग निर्मित पदार्थ म्हणजे निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना, जे मुळात निसर्गात आहेत त्यांना काय म्हणायचं, निसर्ग निर्मित पदार्थ. काय काय बरं मुळात निसर्गाकडून आपल्याला मिळतं, लाकूड, खडक, खनिजे आणि पाणी, बरोबर आहे ना. हे निसर्ग, हे मानवाने तयार केलेले. मग दुसरा फरक काय, तर मानव निर्मित पदार्थ अविघटनशील असतात. दुसरा फरक काय, मानव निर्मित पदार्थ हे अविघटनशील असतात आणि निसर्ग निर्मित पदार्थ हे विघटनशील असतात. तिसरं काय, तर मानव निर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येत नाही.
मानवनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येते, परंतु निसर्गनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येत नाही. त्याच्यामध्ये आपण दुसरा जोड्या फरक स्पष्ट करूया, बघूया. उष्मामृदू प्लास्टिक आणि उष्मादृढ प्लास्टिक. उष्मामृदू प्लास्टिक, ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास उष्मामृदू प्लास्टिक म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिथिन, खेळणे, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी. आणि उष्मादृढ प्लास्टिक म्हणजे एकदा दिलेला आकार परत बदलता येत नाही, अशा प्लास्टिकला उष्मादृढ प्लास्टिक म्हणतात. उदाहरणार्थ विद्युत उपकरणाची बटणे, कुकरचे हँडल, आवरण इत्यादी. तर मृद प्लास्टिक हे मृद म्हणजेच नरम स्वरूपाचे असते आणि उष्मादृढ प्लास्टिक म्हणजे कठीण व कडक स्वरूपाचे असते. आता बघा, काच निर्मिती हे आपल्या याच्या पुस्तकातले प्रश्न आहेत. काच निर्मिती म्हणजे काय, तर काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीत तापवतात. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात, त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअस तापमानावर ते वितळते. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूप स्वरूपात गेल्यानंतर ते 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून, म्हणजे 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जातात. एकदम थंड केलेल्या मिश्रणात स्फटिक स्वरूपात घेत नाहीत, तर ते एकजिन्सी स्फटिक पारदर्शक रूपात प्राप्त होतात. 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जातात ते. इथे 1700 डिग्री सेल्सिअस, बरोबर. आता पुढचा प्रश्न जो आहे तो अप्रकाशित काच. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरान यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते आणि हे त्याच्यापासून चष्मे, दुर्बीण, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते, बरोबर. आता तिसरा आहे प्लास्टिकचे उपयोग. ह्या आपले पुस्तकातले टिपाद्यामधलं मी हे स्पष्टीकरण करते. प्लास्टिकच्या बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी, रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणांची चष्मा, उष्मारोधक भाग वस्तूंची संरक्षण आवरणे, दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप, लाऊडस्पीकर, वाहने भाग, दोरखंड चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे, रेडिओ, टीव्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, गृहोपयोगी वस्तू, छोट्या बोटी, फर्निचर, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे इत्यादी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. बघा, आता दुसरे शेवटचे आपण काही प्रश्न बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, ती तुम्ही घरी. थर्माकोल कोणत्या पदार्थापासून तयार करतात, तर थर्माकोल हे नेहमी पॉलिस्टायरीन नावाच्या पदार्थापासून तयार करतात. पीव्हीसीचे उपयोग आपण पाहिलेत, सांगा बरं मला. बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराईडचा उपयोग होतो. समजलं का मुलांनो? आपण स्वाध्याय पण घेतलाय सोडून. आता तुम्ही सगळ्यांनी प्रश्न उत्तर वगैरे लिहायची. थँक्यू.